बाहेर असा हलकासा रिमझिम पाऊस चालू होता. वातावरणात खूप थंडावा जाणवत होता. अशामध्ये प्रत्येकाला काहीतरी कुरकुरीत, चमचमीत आणि चटपटीत खायची इच्छा असते. घरातल्या सर्वांच्या आवडीप्रमाणे आज मी बनवणार आहे मक्याच्या कणसाचे भजे, आप्पे आणि थालीपीठ. विशेष म्हणजे हे तिन्ही पदार्थ आपण एकाच बॅटरपासून बनवणार आहोत आणि हे तिन्ही पदार्थ खायला एक नंबर लागतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये. रेसिपी खूप साधी, सोपी आणि झटपट होणारे आहे. चला तर मग कसे बनवायचे ते पाहू. पावसाळ्यामध्ये मक्याची कणसं छान अशी कोवळी आणि स्वस्त दरात मिळतात. इथे मी मोठ्या साईजमध्ये एक मक्याचं कणीस घेतलं. यावरचं साल काढून घ्यायचं. जे बारीक धागे असतात ते पण आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे. मस्त छान कोवळं कणीस आहे. याचे आपल्याला दाणे वेगळे करून घ्यायचे. त्या अगोदर याचे 2 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे या कणसाचे दाणे पटपट निघतील. हाताने एक एक सोलून घेण्यापेक्षा या पद्धतीनं चाकूने पटकन याचे दाणे मोकळे करून घेऊ शकता. आपल्याला हे मिक्सरला फिरवायचे आहे, त्यामुळे याचे तुकडे जरी झाले तरी काही हरकत नाही. सेम पद्धतीने मक्याचं कणीस सोलून घेतलं. एका प्लेटमध्ये काढून घेतले. अख्खं एक कणीस इथे मी सोलून घेतलेलं आहे. आता हे मक्याचे दाणे आपल्याला मिक्सरला क्रश करून घ्यायचे. छोटा जार घेतला मिक्सरचा आणि थोडे थोडे करून घालायचे. एकदम घातले तर मिक्सरची ब्लेड जाम होईल. पाणी न घालता हलकं असं क्रश करून घ्यायचं. ही मधुमक्का असल्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो. पाणी न घालता 1 मिनिट मिक्सर चालू बंद करून हलकं असं आपल्याला हे क्रश करून घ्यायचं. आता ही वाटून घेतलेली मका एका बाउलमध्ये मी काढून घेते. आता एका मकाचे साधारण 2-3 टरपलं झाले. या पद्धतीची आपल्याला मका दळून घ्यायची. खूप जास्त बारीक किंवा जाडसर नाही. सेम पद्धतीमध्ये दुसरी पण बॅच मी इथे दळून घेतली. या बाउलमध्ये ओतून घेते. काही भाज्या पण इथे कट करून घेतल्या. त्यामध्ये एक मोठ्या आकाराची काकडी, एक मध्यम आकाराची शिमला मिरची, एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक हिरवी मिरची ती मी बारीक चिरून घेतली. तुमच्या आवडीप्रमाणे सीझनेबल भाज्या इथे वापरता येतील. क्रश केलेल्या मकामध्ये शिमला मिरची, कांदा, काकडी आणि हिरवी मिरची एकत्र घालून घेते. आता यामध्ये मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. इथे मी लहान मुलाच्या हिशोबानं अर्धा चमचा लाल तिखट वापरलं. सोबत पाव चमचा हळद घालते. लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा पण तुम्ही इथे वापरू शकता. आता सोबत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. हे तिन्ही पदार्थ छान चटपटीत लागण्यासाठी पाव चमचा काळं मीठ घालायचे. सोबत अर्ध्या लिंबाचा रस इथे पिळून घातला. चटपटीत खायला आवडत असेल तर एक अख्खं लिंबू पण पिळून याच्यामध्ये घालता येईल. आता हे तिन्ही पदार्थ छान कुरकुरीत होण्यासाठी 2 मोठे चमचे इथे मी रवा वापरला. आपला नॉर्मल रवा आहे रोजच्या वापरातला. आता या भाज्यामध्ये रवा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा. इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केला नाही तरी देखील पीठ चांगलं ओलसर आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पाणी न घालता बॅटर चांगलं ओलसर आहे. आता यामध्ये आपल्याला लागल तसं पीठ ॲड करायचं. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामधलं अर्धं बेसन पीठ याच्यामध्ये घातलं. पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार पीठ घालायचं. पीठ जास्त घट्ट किंवा पातळ बनवायचं नाही. हे तिन्ही पण पदार्थ छान जमून आले पाहिजे अशा पद्धतीचं पीठ तयार करायचं. पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. शिल्लक राहिलेलं पीठ पण मी याच्यामध्ये घालून घेते. तरी पण बॅटर चांगलं ओलसर आहे. पुन्हा याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटामध्ये बॅटर चांगलं मिक्स केलं. आता इथे पाहू शकता तुम्ही बॅटर कशा पद्धतीचं तयार केलेलं आहे. हे सर्व बॅटर मी एकत्र करून घेते आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवते. म्हणजे हे पीठ मस्त भिजलं जाईल. पीठ चांगलं भिजतं तोपर्यंत आपण आप्पे बनवायची तयारी करू. आता आप्पे पॅनला थोडंसं तेल घालून ग्रीस करायचं, म्हणजे आप्पे खाली चिटकत पण नाही आणि पटकन निघतं. हाताने चोळून किंवा ब्रशनं तुम्ही लावू शकता. त्यामुळे आप्पे खाली चिटकत नाही आणि छान खरपूस भाजतात. तर सेम पद्धतीनं तेल लावून घ्यायचं. 10 मिनिटानंतर बॅटर पण रेडी आहे. आप्पे पॅनला पण तेल लावून घेतलं. एका चमच्यात बसल इतकं आपण हाताने त्याच्यामध्ये बॉलसारखे आप्पे घालून घेणार आहोत. तर गॅसवर न ठेवता आपल्याला खालीच आप्पे घालून घ्यायचे. पीठ घट्ट असल्यामुळे खाली पण अजिबात चिटकणार नाही. जर पातळ पीठ असेल तर आपल्याला हीट देऊनच हे पीठ घालावं लागतं. तर इथे हलकासं पीठ घट्ट आहे, त्याच्यामुळे इथेच आपण हे सर्व आप्पे घालून घेणार आहोत. तर सेम पद्धतीनं सर्व आप्पे आपल्याला घालून घ्यायचे. आता हे आप्पे आपल्याला लो फ्लेमवरती 5-6 मिनिटासाठी झाकण लावून वाफवून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटानंतर झाकण ठेवल्यामुळे वरच्या साईडनं पण आप्पे छान वाफले जातात. आता दुसऱ्या साईडनं याला फ्लिप करून घ्यायचं. चमच्याने याला थोडंसं टर्न केलं की हे पटकन निघतं. व्हिडिओमध्ये दिसतंय तशा पद्धतीने आप्पे टर्न करून घ्यायचे. यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे. बेसन पीठ शिजायला थोडासा वेळ लागतो.
त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती हे आप्पे चांगले आतपर्यंत शिजून घ्यायचे, आतमध्ये कच्चे ठेवायचे नाही। आता इथे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीचे सोनेरी रंगावरती आपण खालच्या साईडनं आप्पे भाजून घेतलेले आहे। सेम पद्धतीमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडनं ही आप्पे खालीवर करून भाजून घ्यायचे। याच्यावरती आता झाकण न ठेवताच आपल्याला हे आप्पे खालीवर करून भाजून घ्यायचे। हवं असल्यास तेल घाला। हे आप्पे खाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही चटणीची गरज पडणार नाही, एवढे छान चटपटीत हे आप्पे तयार होतात। तर बघा सेम पद्धतीमध्ये मी खालीवर करून सर्व आप्पे असे छान खरपूस भाजून घेतले। आप्पे आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे, म्हणजे आतमधलं बेसन व्यवस्थित शिजेल। मस्त खमंग चटपटीत आप्पे खाण्यासाठी तयार आहे। तर एक सेपरेट प्लेटमध्ये मी काढून घेते। गॅसवरती तवा ठेवून तवा चांगला गरम करून घेतला। तव्याचं टेम्परेचर नॉर्मल करण्यासाठी पाणी आणि तेलाचा शिपका मारून घेतला। एखाद्या सुती कपड्याने तवा पुसून घ्यायचा, त्यामुळे तव्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं। आता आपल्याला एकच थालीपीठ करायचं आहे, त्यामुळे इथे मी तव्यावरच थापून घेते। तव्यावरती तेलाचा आणि पाण्याचा शिपका मारल्यामुळे इथे मी पुन्हा तेल घातलेलं नाही, पण थालीपीठ थापताना हे आपल्याला पाण्याचा हात घेऊन थापायचं, त्यामुळे ते हाताला चिटकणार नाही, व्यवस्थित थापलं जाईल आणि पातळ असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं। जास्त प्रमाणात करायचं असेल तर तव्यावरती न थापता कपड्यावरती थापून त्यानंतर हे तुम्ही छान भाजून घेऊ शकता। झाकण ठेवल्यामुळे वरच्या साईडने पण थालीपीठ छान वाफतं, त्यामुळे झाकण ठेवून हे खरपूस असं भाजून घ्यायचं। आता तुम्ही इथे पाहू शकता वरच्या साईडने पण थालीपीठ छान वाफलेलं आहे। आता थोडंसं तेल सोडायचं, तेलामुळे हे थालीपीठ खूप चविष्ट लागतं। उलटण्यानं याच्या कडा मोकळ्या करून याला दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायचं। तुम्ही इथे पाहू शकता खालच्या साईडने छान खरपूस थालीपीठ भाजलेलं आहे। लक्षात असू द्या, हे थालीपीठ आपल्याला पातळ थापायचं। यामध्ये आपण बेसन पिठाचा भरपूर वापर केल्यामुळे बेसन पीठ शिजायला थोडा वेळ लागतो। तर मस्त दुसऱ्या साईडनेही भरपूर तेल घालून याला खालीवर करून मस्त खरपूस असं भाजून घेते। जसं मक्याचं कणीस गरम असताना चविष्ट लागतं, सेम पद्धतीमध्ये हे थालीपीठ गरम गरम असताना खूप छान लागतं। मस्त खमंग कुरकुरीत थालीपीठ झालेलं आहे। सेपरेट प्लेटमध्ये काढून घेते। आता या शिल्लक राहिलेल्या पिठाचे मस्त कुरकुरीत भजी बनवूया। अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि बॅटरमध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स केली। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे ॲड करायची अजिबात गरज पडत नाही। एकदम मस्त बॅटर आपलं तयार झालेलं आहे। खूप जास्तही पातळ करायची नाही, कारण याच्यामध्ये आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत, तर ते तेलामध्ये सेपरेट होऊ नये अशा पद्धतीचं बॅटर तयार करून तेलात सोडताना आपल्याला पाण्याचा हात पण घ्यायची गरज पडत नाही। हे भजी पटापट तेलामध्ये सुटतात। हे भजे आपल्याला गोल असे सोडायचे नाही, थोड्याशा पसरट आकाराचे भजे सोडून घ्यायचे, त्यामुळे हे भजे छान कुरकुरीत तयार होतात आणि खायला खूप छान लागतात। आपण या तिन्ही पदार्थासाठी इनो सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही, तरी पण हे पदार्थ छान खुसखुशीत आणि भजे छान कुरकुरीत तयार होतात। हे भजे आपल्याला मध्यम आचेवरती छान खरपूस होईपर्यंत तळायचे। गॅसच्या कुठेही मंद किंवा हाय करायची नाही, मध्यम आचेवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। संपूर्ण भजे मी ते घालून घेते। एखाद मिनिट आपल्याला झाऱ्या न लावता हे भजे असेच तळू द्यायचे। आपण जर झाऱ्या लावल्या तर हे पीठ एकत्र होईल। झाल्याच्या नंतर असा कडेकडेने झाऱ्या घालायचा, अगदीच मधामध्ये जोरजोशी आपल्याला हे भजे हलवून घ्यायचे नाही। नेहमीच्या भज्यापेक्षा हे भजे थोडे व्हायला वेळ लागतो। मध्यम आचेवरती अधूनमधून मिक्स होईपर्यंत हे भजे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता भज्याला काय छान रंग आलेला आहे। मस्त खालीवर करून याला पलटी करून घ्यायचे। तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा चहासोबत किंवा असेही खाल्ले तरी भारी लागतात। तर याला अधूनमधून मी असं मिक्स करून छान तळून घेते। मस्त कुरकुरीत हे भजे आपले तळून झालेले आहे। या पावसाळ्यात हे भजे नक्की एकदा ट्राय करा। आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया।